नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काही जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की ह्या जर गोष्टी आपल्याला वेळेवर समजल्या तर आपला जीवनाचा जो मार्ग आहे तो सुखरपणे आपल्याला जगता येण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो किंवा केला असता असं वाटत होतं. कारण काही जीवनामध्ये अशा चुका होत जातात मित्रांनो की ज्या त्यावेळी जर आपल्याला एखादा मार्गदर्शक भेटला असता किंवा जर आपलं जास्तीत जास्त पुस्तकाचं वाचन असतं किंवा समाजामध्ये असं काही संगतीत आपण असतो की ज्यांच्यामुळं आपल्याला काहीतरी शिकता आलं असतं. मला माझ्या आयुष्यामध्ये अशी काही संगत जास्त भेटली नाही की ज्यांच्याकडं मला जास्त शिकता यावं. कारण काय व्हायचं, एक तरी आपण गरीब आणि आर्थिक परिस्थितीतून शाळा शिकत होतो आणि जे काय संगतीतले मित्र होते कधी शिक्षणाचा फारसा असा गंध लागला नाही, पण आईवडिलांनी शाळेत घातलं आहे किंवा मला मामानी शाळेत घातलं होतं म्हणून मी शाळा जाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यावेळी साधारण ही 72-75च्या पुढची गोष्ट आहे. कारण माझा जन्मच 71चा आणि त्यानंतर पहिले 5-6 वर्षे गेल्यानंतर जे आम्हाला शाळेमध्ये घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर एक त्यावेळी काहीतरी मुलांनी शिकावं, मोठं व्हावं ही ती त्यावेळच्या आईवडिलांची, आजांची, आजींची ही अपेक्षा होती. पण आम्ही त्यावेळेला शाळेत जात असताना त्यावेळचा जो समाज होता, लोक होती, मित्र होते, मैत्रीण होते आणि त्यावेळची जी आर्थिक परिस्थिती होती साधारण 77-78 साली म्हणता येईल आपल्याला, ह्या साली जी काही परिस्थिती होती त्या परिस्थितीतून आपण मोठं होत होतो. आणि त्या परिस्थितीमध्ये आपले आईवडील हे आपल्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न करत होते. कारण साधारण मला वाटतं की माझ्या जन्माच्या काळी साधारण 71-72ला फार मोठा दुष्काळ पडला होता. आणि अशा दुष्काळाच्या काळातून जर आम्ही जन्माला येऊनसुद्धा आम्हाला आमचे आईवडील जर शिकवत असतील तर खरोखर त्यांची पुण्याई म्हणायची की त्यांच्या कृपादृष्टिकोनातून आम्ही आज कुठंच तरी स्थिर स्थावर होण्याच्या मार्गावर आलो. पण ह्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट कुठली आली की चांगले जर मित्र आपल्या जीवनामध्ये आलेत तर आपण एक चांगलं मार्ग पकडू शकतो. आणि काय होतं, काही परिस्थितीनुसार आम्हाला संगत अशी पण भेटली की कमीत कमी चुकीच्या मार्गाला तरी आपण गेलो नाहीत. एक स्थिर स्थावर वेळानं काय होईना, जीवनाच्या अर्ध्या टप्प्यावर काय ना, थोडंसं आम्हाला एक चांगला मार्ग मिळाला आणि आपण एक चांगल्या मार्गावर राहू शकलो. मित्रांनो, ह्या प्रवाहामध्ये फार महत्त्वाच्या आयुष्याच्या की आपलं काय चुकत गेलं, ज्याच्याशी आपण मैत्री केली, ज्याच्याशी आपण ओळख झाली, ज्याच्याशी आपण नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांना काय झालं, आपण आपल्या ज्या काय अडीअडचणी आहेत, ज्या काय आपल्या वीक पॉईंट आहेत, हे जगाला आपण सांगत बसलो. आणि ह्या सांगण्यामुळं काय झालं, असे पण आपल्या जीवनामध्ये काही मित्र आलेत की त्या वीक पॉईंटचा फायदा घेतला आणि सातत्यानं आमच्या वरबावर बोट ठेवण्याचा जो प्रयत्न अशा व्यक्तींनी केले. त्यामुळं जीवनामध्ये मी अशा गोष्टीमध्ये सुद्धा फार पाठीमागे राहत आलो. त्यामुळे मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यातले जे काय वीक पॉईंट असतील, तुमच्यामध्ये एखादी कमतरता असेल, तर किती जरी जवळचा मित्र असला, किती जरी संबंधित असलेत, तरी तुमच्या ज्या काही खाजगी गोष्टी आहेत, वीक पॉईंट आहेत, अडीअडचणी आहेत, कुणालाही सांगण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. कारण जीवनामध्ये ही अशीच लोक आपल्या ह्या अडीअडचणीचा आणि वीक पॉईंटचा अतिशय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळी जीवनात फार महत्त्वाचं मित्रांनो काय असेल, तुम्ही जीवनात येणाऱ्या तुमच्या संघर्षामध्ये प्रत्येक मित्राशी, प्रत्येक जणाशी तुम्ही मैत्री करू शकता, पण तुमचे वीक पॉईंट सांगू नका. कारण प्रत्येक जीवनात येणारा मित्र हा प्रामाणिक असेलच असं नाही, पण तुमचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं प्रत्येक जीवनातल्या संबंधित जवळ येणाऱ्या व्यक्तीला सगळ्याच गोष्टी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू नका. जो तुमच्या संपर्कात येणार आहे किंवा तुमचा मित्र म्हणून तुम्ही त्याला स्वीकारणार आहे, त्या व्यक्तीला
खरोखर ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे का, तो भविष्यामध्ये आपल्या चुकीवर जरी त्याचं नाही तुमचं जरी किंवा तुमचं माझं नाही त्याचं जरी वाद निर्माण झाला भविष्य काळामध्ये, तरी आपले जे वीक पॉईंट आहेत किंवा आपल्या अडीअडचणी आहेत जगासमोर उघड करणार आहे का, अशी माणसं आपण आपल्या जीवनात फार ओळखायला शिकलं पाहिजे. आणि अशा काही गोष्टी तुम्ही सांगूच नका की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जी काही देह असेल किंवा उद्देश असेल किंवा एखादं ध्येय तुम्ही पूर्ण करण्यासाठी कोणत्या गोष्टीचं तुम्ही प्रॅक्टिस करत आहे, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही त्रास घेत आहे, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही कष्ट करत आहे, जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट तुम्ही जर मनामध्ये ठरवलेलं असेल, मग XYZ तुम्ही गाडी घ्या, बंगला बांधा, आणि काही तुम्ही व्यवसाय करा किंवा तुम्हाला चांगली कुठं नोकरी अन्य ठिकाणी लागले असेल, अशा काही गोष्टी जीवनामध्ये प्रत्येक मित्राला किंवा संबंधितांना बाहेरच्यांना कुणाला कधीही कुठंही बोलू नका. तुमच्या धंद्यातली जी काही गुपित आहेत तीसुद्धा कुणालाही कधीही कितीही जर जवळचा मित्र असला तर अजिबात सांगण्याचा प्रयत्न का करू नका. बरोबर तुमचा गैरफायदा घेण्यासाठी ही माणसं आता मागं पुढं बघत नाहीत, कारण हे सध्या कलियुग आहे. त्यामुळं प्रत्येकाचं जीवन हे प्रत्येकानंच सावरणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमचे जे वीक पॉईंट आहेत, अडीअडचणी येतात, हे कुणालाही सांगण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक देहामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही आणि तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही सांगत नाही की मी खरोखर ही गोष्ट केली, मी गाडी चारचाकी घेतली, मी घर बांधलं, मी बंगला बांधला, मी माझ्या व्यवसायात आत्ता शटल झालो, हे जोपर्यंत तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. विनाकारण त्याचा जास्त शोर दंगा फापड पसारा करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जी आपल्या समाजाभोवती जी लोक असतात मित्रांनो, आणि फार दूरचं कुणीही नसतं तर आपलीच माणसं आपलं पाऊल वाढणारे असतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जगत असताना ह्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं हे गरजेचंच आहे मित्रांनो. आणि ह्या अशा गोष्टी करत असताना जीवनामध्ये पैसा हा फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. तुम्ही व्यवसाय असेल काय असेल, तुम्ही जे काही तुम्ही करणार असेल, जगाला सांगून करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रगतीत जर सातत्यानं राहिला असाल तर पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा, पण तुमच्याकडं पैसा आहे ह्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याकडं पैसा असणे आणि तो पैसा सादगी म्हणजे एक चांगुलपणानं तुमच्याकडं साठून राहणे किंवा तुमच्याकडं असणे हे फार वेगळं महत्त्व आहे त्याचं. कारण तुम्ही जर तुमच्याकडं पैसा आहे त्याचा जर दिखावा करण्याचा जर प्रयत्न केला असा तर भविष्यकाळामध्ये तुम्ही अडीअडचणीला येऊ शकताय. जे मित्र तुमचे जवळचे म्हणताय तेच पैसे तुमच्याकडे उदार उसनवारीसाठी येऊ शकतात. आणि एकदा उदार उसनवारी जर झाली तर आहे ते मित्र पण तुटतात आणि पैसा बुडू शकतो. त्यामुळं पैसा जवळ असणं ही मानाची, सन्मानाची आणि चांगली गोष्ट जरी असली तर त्याचा जर दिखावा करण्याचा प्रयत्न केला असा तर तो अजिबात करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जे साधे राहणीमान असेल किंवा साधं तुमचं जगणं असेल आणि तुमच्याकडे पैसा असेल त्यामध्येच सुख, समृद्धी आणि चांगल्या पद्धतीनं आपणला आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगता येत असतं मित्रांनो. अशा काही गोष्टी असतात की जीवनामध्ये कुणालाही नाही सांगितलेल्या बऱ्या पडतात. तर त्यामुळे जीवनामध्ये मित्रांनो काही गोष्टी ह्या आपणच आपल्याकडं ठेवलेल्या बऱ्या पडतात. कारण हा समाज अशा प्रकारचा आहे, जास्त तुम्ही पैशाच दिखावा गेला तर उतू गेला म्हणतात, नाही दावलासा तर याच्याकडे पैसे नाही म्हणतात. समाज हा दोन्ही तोंडानं बोलत असतो. तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो, कुणाच्याही जरी समाज हा जेवणाला गेला असेल, मग ते कोणत्याही प्रकारचं जेवण असू दे, 12व्याचं जेवण असू दे, लग्नाचं जेवण असू दे, वाढदिवसाचं जेवण असू दे, कोणत्याही प्रकारचं जरी जेवण असेल तर मित्रांनो, एक जेवण नाही घातलं तर हा कंजूस आहे, घालत नाही, जेवण घातलं तर ह्याच्याकडे काय कमी आहे, ह्याच्याकडे पैसे आहेत, असा म्हणणारा हा समाज तुम्हाला 25% 50% हा समाज भेटतच असतो. त्यामुळं तुमचं जीवन किंवा आपलं जीवन जगत असताना मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर जर समाजाकडे तुम्ही जर बघून समाजाला नावं ठेवताय म्हणून जर तुम्ही जगत असाल
तर थोडंसं माझ्या दृष्टिकोनातून ते चुकीच्या पद्धतीनं आपण जीवन जगत असतो. मित्रांनो, जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर जीवनामध्ये अनेक जणांचं जरी ऐकलं सा तर तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचा असतील तो अंतिम निर्णय हा तुमचा असावा. विनाकारण ह्याचा ऐकलं निर्णय घेतला, त्याचा ऐकलं निर्णय घेतला, त्याचा ऐकलं निर्णय घेतला आणि शेवटी आपण तोंडगोशी पडलो असं होण्यापेक्षा एकापेक्षा जास्त जणांचं तुम्ही ऐका, पण शेवटचा निर्णय चांगला की बरोबर की वाईट की चांगला ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास करून शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, कारण सुख आणि दुःख, त्रास आणि त्या पद्धतीनं सुख आणि त्या पद्धतीनं फायदा आणि तोटा हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये होणार असतो. आणि ह्या गोष्टींना सुख असेल दुःख असेल, दुःखामध्ये कोणी येणार नाहीत पण सुखामध्ये तुमच्या येतील, तोट्यामध्ये कोणी येणार नाहीत पण फायद्यामध्ये तुमच्या सगळीले येतील. त्यामुळे विचार करताना फार विचार करून काही गोष्टीचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं की आपलं जीवन जगत असताना काही गोष्टी ह्या जरी जगाच्या कितीतरी आपण ऐकण्याचा प्रयत्न जरी केला तर मित्रांनो जास्तीत जास्त हा आपला निर्णय किंवा तुमचा निर्णय हा अंतिम निर्णय त्यातला असावा. कारण समाजापासून काही गोष्टी ह्या लांब लपवून ठेवलेल्याच बऱ्या असतात. कारण समाज हा जर तुम्ही खाया घालणार असाल, पैसे खर्च करणार असाल, चांगलं बोलणार असाल तर समाज तुमच्याजवळ येतो. तुम्ही ज्यावेळी खरोखर अडीअडचणीत असताय, दुःखात असताय, त्रासात असताय त्यावेळी हा समाज तुमच्यापासून 10 फूट लांब असतो. त्यामुळं आपलं जीवन जगत असताना मित्रांनो समाजापासून कसं जगायचं, समाजाला किती जवळ घ्यायचं, समाजामध्ये किती मिसळायचं हे आपण आपल्या आयुष्यामध्ये ठरवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. धन्यवाद.